नमस्कार माय टू फॅमिली। तर सगळ्यांनाच माहिती आहे की म्हाडाची जी पुणे मंडळाची सोडत आहे ती लांबणीवर पडलेली आहे, परंतु ही जी सोडत आहे ती कधी निघणार याची सगळी प्रतीक्षा करत आहेत। तर ही सोडत अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडलेली आहे। तर मग अनामत रकमेवरील व्याजाची काय? तर सोडत जी आहे ती फेब्रुवारीला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आता याच्या आधीच आपण व्हिडिओ बनवला होता की 16 जानेवारी नंतर सोडत निघण्याची शक्यता आहे, परंतु आता ही सोडत फेब्रुवारीत येण्याची शक्यता आहे। तर त्याचं कारण काय आहे जाणून घेऊया आपण सविस्तर माहिती। पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने म्हणजेच पुणे म्हाडा मंडळाने विविध योजनांसाठी काढलेल्या सुमारे 4,2500 घरांची सोडत आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडली आहे। आचारसंहिता सुरू असल्याने ही सोडत काढता येत नसल्याचे म्हाडाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे यांनी स्पष्ट केले। महापालिका निवडणुकीची आचारसंहिता 16 जानेवारीपर्यंत असून या काळातच पुन्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही सोडत आता फेब्रुवारीतच होण्याची शक्यता आहे। दरम्यान या सोडतीसाठी आलेल्या सुमारे 2.25 लाख अर्जदारांनी तब्बल 450 कोटी रुपये जे आहेत ते म्हाडाकडे जमा केले आहेत। सोडत जाहीर होईपर्यंत या पैशांवरील व्याजाचे काय ते अर्जदारांना परत मिळेल का अशी विचारणा अर्जदार करत आहेत। म्हाडाने पुणे, पिंपरीसह सांगली व सोलापूर जिल्ह्यात 4,168 घरांची सोडत काढली आहे। या सोडतीसाठी 2,15,847 अर्ज आले आहेत। अर्जाची संख्या जास्त असल्याने ही सोडत काढण्यास विलंब झाला आहे। पूर्वीच्या वेळापत्रकानुसार ही सोडत 11 डिसेंबरला काढण्यात येणार होती, मात्र विक्रमी संख्येने अर्ज आल्यामुळे अर्जाच्या पडताळणीला वेळ लागला। पडताळणीसाठी वेळ लागला तरी सुद्धा सोडत काढली नाही। त्यानंतर म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही सोडत 16 किंवा 17 डिसेंबरला काढण्यात येईल असे सांगितले होते, मात्र त्याच आठवड्यातच राज्यात महापालिकांच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागली, त्यामुळे ही सोडत काढता आली नाही अशी माहिती साकोरे यांनी दिली। आचारसंहिता संपल्यानंतरच ही सोडत काढली जाईल असेही त्यांनी सांगितले। दरम्यान राज्यातील पुण्यासह अन्य 11 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांकानुसार या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत घ्यायच्या आहेत। त्यासाठीही याच दरम्यान आचारसंहिता लागल्यास ही सोडत आता थेट फेब्रुवारीतच निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागली असली तरी त्यांची परवानगी घेऊन सोडत जाहीर करू असे आश्वासन म्हाडाचे अध्यक्ष तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिले होते, मात्र ही परवानगी न मिळाल्याने सोडत लांबणीवर पडली आहे। या सोडतीसाठी प्रत्येक अर्जासोबत 708 रुपये शुल्क आणि 20,000 अनामत रक्कम ठेवण्यात आली होती। त्यानुसार 2,15,847 अर्जदारांनी 446,97,59,676 रुपये म्हाडाकडे जमा केले आहेत। सोडत अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडल्याने या काळात जमा झालेल्या पैशांवरील व्याज राज्य सरकारला मिळणार आहे। हे व्याज अर्जदारांना परत मिळावे अशी मागणी होत आहे। अन्यथा ही सोडत पूर्वीच्या वेळापत्रकानुसार 11 डिसेंबरलाच काढायला काय अडचण होती अशी विचारणाही अर्जदार करत आहेत। त्यामुळे या 446 कोटीवरील व्याजाचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। तर खरंच ही एक निराशादायक बातमी आहे, कारण म्हाडा पुणे मंडळाची जी सोडत आहे ती अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडलेली आहे आणि अर्जदारांचे जे पैसे आहेत, अनामत रक्कम जी आहे ते पैसे त्यांचे अडकून राहिलेले आहेत म्हाडाकडे आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठे अर्जदार आहेत ते प्रश्न विचारणारच की त्यांचं जे अनामत रक्कम आहे त्याच्यावरचं जे व्याज आहे त्याच्याबद्दल काय। तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।